सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामी भक्तांनो, आपण खूप परम भाग्यवान आहोत की आपण भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या सेवेमध्ये आहोत। कारण या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराजच आहे। त्यामुळे आपण या परब्रह्माच्या सानिध्यात त्यांची सेवा करतो हे आपलं भाग्य आहे। अनेक भक्तांना आत्तापर्यंत स्वामींनी खूप छोटे मोठे अनुभव दिले आहे। प्रत्येक भक्ताला प्रत्येकाला वेगवेगळे अनुभव स्वामी देत असतात। ज्याला आपल्या चरणाशी स्वामींना घ्यायचं आहे त्याला कशाही प्रकारे स्वामी आपल्या चरणाशी घेत असतात। या ताईंसोबत देखील असंच काही घडलेलं आहे। चला तर मग ताईंच्या शब्दात या अनुभवाला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन। स्वामी भक्तांनो, आपण स्वामी भक्ती करतो, आपण हे करतो, मी एवढं केलं मी तेवढं केलं असं काहीच नसतं। करता आणि करविता तूच एकच स्वामीनाथा, माझी ठाई वार्ता मी पणाची नसेची। आपण स्वामींना ही विनंती करतो, त्याच युक्तीप्रमाणे आपण जी काही क्रिया करतो, जे काही कर्म करतो ते स्वामींची इच्छा असते, त्यामुळे आपण ते कर्म करत असतो हे आपल्याला माहीतच आहे। स्वामी भक्तांनो, माझ्या आयुष्यात स्वामींचे खूप छोटे मोठे अनुभव आत्तापर्यंत आलेले आहे, पण आजचा जो मी अनुभव सांगणार आहे ना, तो खरंच खूप सुंदर आहे। कारण तो अनुभव आता देखील मला आठवला तरी मलाच असं वाटतं की खरंच किती भक्त आणि आपल्या स्वामींचे नाते हे वेगळं असतं। स्वामी देखील आपल्या भक्तांसाठी धावून येतात आणि भक्त देखील स्वामींना काही झालं तर कसे कळवळतात हे मला कळालं होतं। स्वामी भक्तांनो, मी स्वामी सेवेत येण्याचं कारण फक्त माझं दुःख होतं। प्रत्येकजण काहीतरी अडचणी दुःखात असतो आणि ती सोडवण्यासाठी स्वामींकडे येत असतो। मी देखील माझ्या अडचणी, माझं आयुष्य सुखी करण्यासाठी स्वामी दरबारात पहिलं पाऊल ठेवलं। आणि ज्यावेळेस मी स्वामी दरबारात माझं पहिलं पाऊल ठेवलं त्यावेळेस मला एक वेगळीच शक्ती प्राप्त झाल्यासारखं वाटलं। खूप छान, खूप समाधान वाटलं होतं मनाला। तेथून मला उठूच वाटत नव्हतं। त्या दिवसापासून स्वामी सेवेची इतकी गोडी लागली ना, मी स्वामींशी इतकी जोडली गेले की आता स्वामी माझ्यातून वेगळेच नाही असं मला वाटत असतं। प्रत्येक क्षणाला स्वामी माझ्या सोबत आहे, स्वामी लांब नाहीत तर स्वामी माझ्या हृदयात आहे असंच मला वाटत असतं। स्वामी भक्तांनो, आपण स्वामींची सेवा ही खरंच खूप मनापासून अंतःकरणापासून केल्यावर स्वामी खूप छान छान साक्षात्कार देतात। असंच माझ्या बाबतीत देखील घडलं होतं। मी जेव्हा स्वामींचा माझ्याकडे फोटो आहे, त्यामध्ये दत्त महाराज मागे आहे आणि स्वामी पुढे आहे, असा माझ्याकडे स्वामींचा खूप सुंदर असा फोटो आहे। त्याच्याकडे बघितल्यानंतर खूप छान वाटतं। पण एक दिवस काय झालं ना की मी देवपूजा करत होती। देवपूजा करता करता माझ्या हातामधनं तो फोटो सटकला। आता फोटो खाली पडला, फरशीवर पडला आणि त्या क्षणी मला वाटलं की आता सर्व काही संपलं, आता स्वामींना काहीतरी झालं। आणि असं मी हे केलं आणि फोटो उलटा करून बघितला। फोटो ज्यावेळेस मी उलटा केला त्यावेळेस म्हटलं, स्वामींना खूप लागलं का? मी खूप सर्व काही बघितलं पण सर्व काही व्यवस्थित होतं। पण त्यानंतर काय झालं ना की मी नीट स्वामींकडे व्यवस्थित बघितलं तर मला स्वामींच्या दोन्ही गालावरती लाल दिसू लागलं। मला वाटलं की स्वामींना लागलं आहे, स्वामींना लागलं त्यामुळे सर्व लाल झालं आहे। मग मी स्वामींना विचारू लागली, स्वामी खूप त्रास होत आहे का? खूप दुखतं आहे का? असं हे झालं आणि माझं मन खूप कळवळत होतं की स्वामी काय झालं माझ्याकडून तुम्हाला त्रास झाला, मी खूप मोठी पापिनी आहे, माझ्याकडून तुम्हाला त्रास झाला, मी आता काय करू? मी असं म्हणतच होती स्वामींना। त्याच वेळेस मग मी काय केलं, धावत पळत बेडरूममध्ये गेले। बेडरूममधून जी जखमीची टूप असते ती टूप आणली आणि स्वामींच्या गालावरती दोन्ही बाजूंनी मी लावून दिली। स्वामींना म्हटलं, या टोपेने तुम्हाला आराम पडेल। आणि मी स्वामींकडेच बघत राहिली। नकळतपणे माझ्या डोळ्यातून पाणी वाहत होतं। स्वामी, माझ्यामुळे तुम्हाला त्रास होत आहे असं मला वाटत होतं। त्यानंतर मग
मनामध्ये तेच माझ्या चालू होतं. मग मी स्वामींच्या फोटोला ते लावलं. त्यानंतर फोटो देव्हाऱ्यात ठेवला आणि पुन्हा माझ्या कामासाठी निघून गेली. मनामध्ये तेच माझे विचार चालू होते की स्वामींना लागलं, माझ्यामुळे लागलं, असंच मनामध्ये चालू होतं. जपही चालू होता. श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणत होती, तारक मंत्रही म्हणत होती. माझी सर्व कामं वगैरे आवरली. त्यानंतर संध्याकाळी जेव्हा मी पुन्हा स्वामींची सेवा करण्यासाठी बसणार, त्यावेळेस मी फोटोकडे पुन्हा बघितलं आणि स्वामींकडे बघतच राहिली. ज्यावेळेस मी त्या फोटोकडे बघितलं, त्यावेळेस मला खूप आश्चर्याचा धक्का बसला की स्वामी, हे काय झालं आहे? ज्यावेळेस मी त्या फोटोकडे बघितलं ना, त्यावेळेस मी जी क्रीम लावलेली होती, त्या क्रीममध्ये स्वामी जे तुळशीचं पान आहे, ते पानाचा आकार तेथे तयार झालेला होता. मी म्हटलं की हे कसं झालं? त्यावेळेस कळालं की नाही, स्वामी मला सांगत आहे, बाळा घाबरू नको, मी ठीक आहे, मी व्यवस्थित आहे, मला काहीही झालेलं नाही, माझं काळजी करू नको, टेन्शन घेऊ नको, मी व्यवस्थित आहे, असं स्वामी मला याच्यातून सांगत आहे असं वाटलं. सर्वांना ते दाखवलं. सर्वांना त्याचं कौतुक वाटलं की खरंच हे असंही होऊ शकतं का? सर्वजण माझी ती स्वामींची ती लीला बघतच बसले होते. त्या दिवसापासून माझे जे मिस्टर स्वामींना कधी न मानणारे होते, त्या दिवसापासून ते देखील स्वामींना मानू लागले. स्वामींची सेवा करू लागले. सेवा म्हणजे ते 3 अध्याय 11 माळी ही सेवा न करता ते फक्त नामस्मरण करतात आणि दर गुरुवारी महाराजांच्या मठामध्ये जाऊन आरती करत असतात. एवढीच ते सेवा करतात. त्यांच्या एवढ्या सेवेने देखील स्वामी त्यांची सर्व इच्छा हे पूर्ण करत असतात. कारण त्यांची जी काही सेवा असते ती खूप मनोभावे असते. स्वामींना जे सोंगढोंग आवडत नाही ते कधीच करत नाही. त्यामुळे त्यांच्या सर्व इच्छा स्वामी लवकर पूर्ण करत असतात. स्वामी भक्तांनो, असा मला आलेला हा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव होता. तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.